नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPC यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण रस्ते वाहतूक या संदर्भात महत्त्वपूर्ण क्वेश्चन आपण 25 क्वेश्चन परीक्षाभिमुख पाहिलेले आहेत. जर ते लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या. जे आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत त्यापैकी एक तरी प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. ओके, सो आज आपण वाहतुकीचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रेल्वे वाहतूक या संदर्भात महत्त्वपूर्ण आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात. सो आपण परीक्षाभिमुख महत्त्वपूर्ण असे 25 क्वेश्चन आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही स्टडी MPC या चॅनलला नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील येणाऱ्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. तत्पूर्वी जर या अगोदर वाहतूक भूगोल यामध्ये आपण महत्त्वपूर्ण रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक या संदर्भात महत्त्वपूर्ण लेक्चर अपलोड केलेली आहेत. जर ते लेक्चर पाहिले नसतील तर विद्यार्थी मित्रांनो आवर्जून पाहून घ्या. इम्पॉर्टंट डाटा आपण परीक्षाभिमुख कव्हर केलेला आहे. आज आपण त्या संदर्भात क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. सो लेक्चरला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, जगातील पहिली रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान सुरू झाली? असा क्वेश्चन आहे. ऑप्शन दिलेले आहे 4. अ आहे पोरबंदर ते ठाणे, ब न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को, क लिव्हरपूल ते मॅनचेस्टर, ड डर्बन ते प्रिटोरिया. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लिव्हरपूल ते मॅनचेस्टर दरम्यान जगातील पहिली जी रेल्वे धावली होती ती 1825 साली धावली होती. ही दोन्ही ठिकाणे इंग्लंडमधील आहेत. सो जगामधील पहिली रेल्वे इंग्लंड या देशामध्ये धावली. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. क्वेश्चन 2, भारतातील प्रायोगिक तत्वावर पहिली रेल्वे लाईन कुठे टाकण्यात आली? असा क्वेश्चन आहे, महत्त्वपूर्ण आहे. अ मुंबई, ब अंबाला, क कोलकाता, ड चितांद्री पटपूल. या प्रश्नाचं उत्तर आहे ड चितांद्री पटपूल या ठिकाणी पहिली प्रायोगिक तत्वावरती रेल्वे लाईन टाकण्यात आली. 1836 मध्ये मद्रास प्रांतातील हे ठिकाण आहे चितांद्रे पटपूल. ओके, महत्त्वपूर्ण आहे. क्वेश्चन 3 आहे, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे या खाजगी कंपनीची स्थापना केव्हा करण्यात आली? स्थापना हा शब्द मिस आहे. अ 1849, ब 1855, क 1829, ड 1835. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1849. महत्त्वपूर्ण आहे. पुढे याच कंपनीमध्ये ईस्टर्न इंडिया रेल्वे मर्ज करण्यात आली आणि दोघांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1925 साली. क्वेश्चन 4 आहे, खालीपैकी कोणते विधान अचूक नाही? तो चुकीचं विधान आहे, यापैकी आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853ला बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली. ब भारतातील पहिल्या धावलेल्या रेल्वेला सिंध, साहिब, सुलतान ही 3 इंजिने व 14 डबे होते. क भारतातील पहिली रेल्वे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात धावली. ड भारतातील पहिल्या धावलेल्या रेल्वेने 500 प्रवासीसह 34 किलोमीटर अंतर कापले. सो यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. सो ड हे विधान चुकीचं आहे. जी पहिली रेल्वे धावली ती 16 एप्रिल 1853ला 21 तोफांच्या सलामीने दुपारी 3:30 बरोबर धावली होती. ती 16 एप्रिल 1853ला बोरीबंदर ते ठाणे दरम्यान. ओके, या रेल्वेला एकूण 3 इंजिने होती, सिंध, साहिब, सुलतान आणि 14 डबे होते. आणि ही जी रेल्वे धावली होती ती लॉर्ड डलहौसीच्या काळात गव्हर्नर होता लॉर्ड डलहौसी, त्याच्या काळात ही सुरू झाली होती. ड विधान का चुकीचं आहे? तर पहिली जी रेल्वे धावली होती ती 400 प्रवासीसह धावली होती 34 किलोमीटर अंतर. जे 34 किलोमीटर अंतर आहे ते 57 मिनिटात पूर्ण केलं होतं. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. तेव्हा मुंबईचे गव्हर्नर होते लॉर्ड फॉकलंड. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आणि भारताचे गव्हर्नर जनरल होते कोण? लॉर्ड डलहौसी. त्यानंतर क्वेश्चन 5 आहे, भारतातील दुसरी रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावली? अ अलाहाबाद ते कानपूर, ब हावडा ते हुबळी, क कोलकाता ते चित्तरंजन, ड लाहोर ते दिल्ली. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरी जी रेल्वे धावली होती ती अलाहाबाद ते कानपूर दरम्यान धावली होती 3 मार्च 1859. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर क्वेश्चन 6 आहे, 1882 पर्यंत भारतात किती खाजगी रेल्वे कंपन्या हयात होत्या? म्हणजे म्हणजे स्थापित झालेल्या होत्या 1882 पर्यंत. अ 58, ब 35, क 87, ड 75. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 75 कंपन्या होत्या, ज्या खाजगी रेल्वे कंपन्या होत्या 1882 पर्यंत स्थापन झालेल्या. ओके, क्वेश्चन 7 आहे, भारतातील भारतीयांच्या मालकीची पहिली खाजगी रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावली होती? अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. अ मुंबई ते कुर्ला, ब इंदोर ते अलाहाबाद, क लाहोर ते दिल्ली, ड कोलकाता ते सिलिगुडी. सो या प्रश्नाचं उत्तर आहे, जी भारतातील भारतीयांच्या मालकीची पहिली जी खाजगी रेल्वे धावली होती ती लाहोर ते
दिल्ली या स्थानकादरम्यान धावली होती. आणि ज्या कंपनीमार्फत ही धावली होती रेल्वे कंपनी, त्या रेल्वे कंपनीचं नाव होतं बेदी सन्स अँड कंपनी. संस्थापक होते या रेल्वे कंपनीचे बाबासाहेब दयाल बेदी. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 8वा आहे. 1924-25 रेल्वेचा पहिला स्वतंत्र अर्थसंकल्प कोणत्या समितीच्या शिफारसीवरून सादर करण्यात आला? जो अर्थसंकल्प पहिला स्वतंत्र रेल्वेचा सादर करण्यात आला, ते कोणत्या समितीच्या शिफारसीवरून सादर करण्यात आला 1924-25 असा प्रश्न आहे. विल्यम समिती, रोडजॅन समिती, नटराजन समिती, ॲक्वर समिती. सो या प्रश्नाचं उत्तर आहे ॲक्वर समिती शिफारशीवरून पहिला स्वतंत्र अर्थसंकल्प रेल्वेचा मांडण्यात आला 1924-25. आता तो साधारण अर्थसंकल्पासह मांडला जातो. ओके, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रश्न 9वा. भारतातील पहिली विद्युत रेल्वे कोणत्या स्थानकादरम्यान धावली? असा प्रश्न आहे. विक्टोरिया टर्मिनस ते बँड्रा वांद्रे, विक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला, वांद्रे ते विक्टोरिया टर्मिनस, कुर्ला ते विक्टोरिया टर्मिनस. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, जी पहिली विद्युत रेल्वे धावली होती ती विक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या दरम्यान स्थानकादरम्यान धावली होती. लक्षात असू द्या, स्टार्ट कुठला आहे स्टेशन, तर विक्टोरिया टर्मिनस, आणि एंड कुठला आहे कुर्ला. त्यामुळे गफलत होऊ देऊ नका. ती साधारणपणे 3 फेब्रुवारी 1925ला धावली होती पहिली विद्युत रेल्वे. ओके, या दरम्यान. ओके, महत्त्वपूर्ण आहे. विक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. त्यानंतर क्वेश्चन आहे 10वा. स्वातंत्र्यानंतर 1947 लोहमार्ग व विभाग असलेल्या रेल्वेचे रूपांतर भारतीय रेल्वेत करण्यात आलं. असा क्वेश्चन आहे. 45 व 31, 34 व 43, 52 व 26, 32 व 42. सो 1947 नंतर एकूण 32 लोहमार्ग आणि 42 विभाग असलेल्या रेल्वेचे रूपांतर भारतीय रेल्वेत करण्यात आलं. आणि 1951-52 प्रशासकीय विभागासाठी एकूण 6 रेल्वे विभागामध्ये डिव्हिजन करण्यात आलं. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या विद्यार्थ्यांनो. 10व्या क्वेश्चनचं आन्सर आहे डी, 32 व 42. ओके, त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे. कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. 22 मार्च 1990, 3 एप्रिल 1998, आहे 26 जुलै 1990, आणि आहे 15 फेब्रुवारी 1993. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 26 जुलै 1990 कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि जो कोकण रेल्वे कंप्लीट झाला प्रोजेक्ट, तो 26 जानेवारी 1998 कोकण रेल्वे पूर्ण बांधण्यात आली. ओके, लक्षात असू द्या. आणि कोकण रेल्वेचे मुख्यालय आहे CBD बेलापूर. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, हेडक्वार्टर आहे CBD बेलापूर. ओके, क्वेश्चन 12वा आहे. खालीपैकी कोणता पर्याय विसंगत आहे? चुकीचा पर्याय आपल्याला यापैकी ओळखायचा आहे. या ठिकाणी आपल्याला रेल्वेचे विभाग दिलेले आहेत आणि त्यांची मुख्य कार्यालय कुठे आहेत असा क्वेश्चन आहे. आहे उत्तर रेल्वे विभागाचं कार्यालय आहे नवी दिल्लीला दिलेले आहे. त्यानंतर मध्ये दक्षिण मध्य रेल्वे विभागाचं कार्यालय हैदराबाद, पूर्व मध्य रेल्वे विभाग हाजीपूर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग बिलासपूर. तो या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण मध्य रेल्वे विभाग हैदराबाद नसून सिकंदराबाद आहे. एकूण 17 विभाग आहेत भारतीय रेल्वेचे आत्तापर्यंत आजतक आहेत. सो ते कोणकोणते आहेत, त्यांची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे, या संदर्भात डिटेल्स माहिती आपण रेल्वेवरती आपण लेक्चर बनवलेले आहे, त्यामध्ये डिटेल्समध्ये आपण कव्हर केलेले आहे. जर ते लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला आय बटन्समध्ये उपलब्ध होईल. ओके, त्याचप्रमाणे आता उत्तर रेल्वे विभागाची जी स्थापना झाली नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे 1952. दक्षिण मध्य रेल्वे विभाग सिकंदराबाद 1966, पूर्व मध्य रेल्वे विभाग हाजीपूर 2002, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग बिलासपूर 2003. सो हे 4 झाले. एकूण 13 बाकी आहेत, ते त्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे. आवर्जून ते लेक्चर पहा. ओके, त्यानंतर क्वेश्चन 13वा आहे. खाली विधानातून अयोग्य पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर 513 किलोमीटरने कमी झाल्यामुळे 12 तास वेळ वाचला आहे. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते बंगलोर दरम्यानचे अंतर 1127 किलोमीटरने कमी झाल्यामुळे 26 तास वेळ वाचला आहे. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते गोवा दरम्यानचे अंतर 185 किलोमीटरने कमी झाल्यामुळे 10 तास वेळ वाचला आहे. कोकण रेल्वे महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातून जाते. सो अयोग्य पर्याय आहे. यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे? सो कोकण रेल्वे महाराष्ट्रातील फक्त 3 जिल्ह्यातून जाते. रोहा ते मंगलोर दरम्यान ही विस्तारित रेल्वे आहे कोकण रेल्वे. ओके, कोकण रेल्वे महामंडळाचा पार्ट आहे तो
रोहा ते मंगलोर दरम्यानचा आहे. ओके. मुंबई ते रोहा सेंट्रल झोनमध्ये येतो आणि रोहा ते मंगलोर कोकण रेल्वे महामंडळाच्या अखत्यारीत येतो. ओके. महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे हा रूट आहे तो रोहा ते मंगलोर दरम्यान कोकण रेल्वेचा धरला जातो. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ट्रॅव्हल करून ती गोवा, कर्नाटक अशी मंगलोरपर्यंत ती जाते. ओके. अशी विस्तारलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील फक्त 3 जिल्ह्यातून ही कोकण रेल्वे जाते. महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे वरील जी विधाने दिलेली आहेत ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन किती किलोमीटर अंतर कमी झालेलं आहे. मुंबई ते मेंगलोर आणि मुंबई ते गोवा आणि टाईम किती वाचलेला आहे हे पाहून घ्या. महत्त्वपूर्ण आहे क्वेश्चन. ओके. त्यानंतर क्वेश्चन 14 आहे. भारतीय रेल्वेचे प्रशासकीय सोयीसाठी किती विभाग निर्माण करण्यात आले आहेत. आत्ताच उल्लेख केलेला होता मी. सो अ 15, ब 29, क 11 आणि ड 17. सो या प्रश्नाचं उत्तर आहे 17. ओके. क्वेश्चन 15 आहे. भारतीय रेल्वेच्या 17 विभागापैकी किती विभाग महाराष्ट्रात आहेत. महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. पर्याय आहेत अ 5, ब 3, क 2 आणि ड 6. सो एकूण 17 विभागापैकी 2 महत्त्वपूर्ण विभाग आहेत जे की महाराष्ट्रामध्ये आहेत. सेंट्रल रेल्वेचा आणि वेस्टर्न रेल्वेचा. मध्य रेल्वेचे जे मुख्यालय आहे ते CSMT आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. त्याची स्थापना आहे 5 नोव्हेंबर 1951 मध्ये या विभागाची स्थापना करण्यात आली. आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे चर्चगेट 5 नोव्हेंबर 1951 मध्ये. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रामध्ये भारतातील एकूण रेल्वे विभागापैकी 2 रेल्वे विभाग हे महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके. प्रश्न 16 आहे. भारतातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे. महत्त्वपूर्ण आहे. यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. ओके. सो आता अपडेट आहे. त्यामुळे हा क्वेश्चन नीट काळजीपूर्वक पहा. ओके. सो भारतातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे एक्सप्रेस कोणती असा प्रश्न आहे. अ हिमसागर एक्सप्रेस, ब विवेक एक्सप्रेस, क नंदनवन एक्सप्रेस आणि ड रथसागर एक्सप्रेस. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे आहे ती विवेक एक्सप्रेस आहे. विवेक एक्सप्रेस सुरू होण्याच्या अगोदर हिमसागर एक्सप्रेस ही सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे होती, जी की कन्याकुमारी ते वैष्णवी देवी म्हणजे जम्मू काश्मीरपर्यंत ती काढत असत. म्हणजे आता विवेक एक्सप्रेस ती दिब्रुगड म्हणजे आसाममधील दिब्रुगड ते कन्याकुमारीपर्यंत ती धावते. 4286 किलोमीटर अंतर आहे. आणि जी हिमसागर एक्सप्रेस होती ती जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी 37 ते 15 किलोमीटर. साहजिकच आता सुरू झालेली जी नवीन एक्सप्रेस आहे विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त अंतर धावणारी एक्सप्रेस आहे. त्यामुळे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर क्वेश्चन 17 आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे एक्सप्रेस कोणती. महत्त्वपूर्ण आहे. हा सुद्धा IMP टिक मार्क करून ठेवा. अ महालक्ष्मी एक्सप्रेस, ब तपोवन एक्सप्रेस, क जनशताब्दी एक्सप्रेस, ड महाराष्ट्र एक्सप्रेस. या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. ओके. ही महाराष्ट्राला पूर्व पश्चिम दिशेने कनेक्ट होते. कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान ही धावते 1346 किलोमीटर. ओके. महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस जी की महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतर धावणारी एक्सप्रेस आहे. 1346 कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान. ओके. क्वेश्चन 18 आहे. कोकण रेल्वे संदर्भातील खालील विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे. आपल्याला कोकण रेल्वे विधानापैकी 4 विधान दिलेले आहेत. त्यापैकी कोणतं विधान आहे कोकण रेल्वे संदर्भात अयोग्य आहे. सो अ आहे. या रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी 382 किलोमीटर असून एकूण लांबी 762 किलोमीटर आहे. ब या रेल्वे मार्गावर एकूण 68 रेल्वे स्थानके असून त्यापैकी 34 रेल्वे स्थानके महाराष्ट्रातील आहेत. क या रेल्वे मार्गावर एकूण 92 बोगदे असून त्यापैकी रत्नागिरीतील उक्षी आणि बोके रेल्वे स्थानकादरम्यान कुरबुडे बोगदा सर्वात लांबीचा बोगदा आहे. ड या रेल्वे मार्गावर केरळ राज्यातील होनावर येथील शरावती नदीवरील सर्वात लांबीचा पूल असून सर्वात उंच पाणवल पूल असून तो निवसर आणि संगमेश्वर स्थानकादरम्यान स्थित आहे. सो यापैकी कोणतं स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे. सो चौथं स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे. जे होनावर आहे शरावती नदीवरती सर्वात लांबीचा पूल आहे तो कर्नाटक राज्यामध्ये आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, जो शरावती नदीवर सर्वात लांबीचा पूल आहे कोकण रेल्वेचा होनावर जवळ तो की कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि सर्वात उंच पाणवल ब्रिज आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी आणि निवसर स्थानकादरम्यान स्थित आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, नोट डाऊन करून ठेवा. महत्त्वपूर्ण आहे. इथं तुम्ही जरा थोडं डाऊट क्लिअर ठेवा. रोहा ते मंगलोर कोकण रेल्वे महामंडळाचा जो पार्ट आहे तो 762 किलोमीटरचा आहे. आणि रोहा ते मडुरे म्हणजे महाराष्ट्रातील जे अंतिम ठिकाण आहे महाराष्ट्रातील कोकण रेल्वेचे दक्षिणेकडील
ओके. रोहा ते मडुरै ते 382 किलोमीटर. आणि जर तुम्हाला असं प्रश्न विचारला मुंबई ते मंगलोर अशी एकूण कोकण रेल्वेची लांबी किती आहे? तर ती 843 किलोमीटर असणार. कारण मुंबई ते रोहा हे मधलं अंतर आहे ते 81 किलोमीटर पकडून 762 किलोमीटर पकडून 843 किलोमीटर. आणि असं विचारलं महाराष्ट्रातील मुंबई ते मडुरै या दरम्यानची म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई ते मडुरै या दरम्यानची कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? तर 463. यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ देऊ नका. कुरबुडी जो बोगदा आहे सर्वात लांबीचा बोगदा आहे 6.5 किलोमीटर. ओके. जो की उक्षी आणि बोके या रेल्वे स्थानकादरम्यान आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. पाणवल ब्रिज, निवसर आणि रत्नागिरी या स्थानकादरम्यान हा ब्रिज आहे. सर्वात उंच पूल आहे जो की 65 मीटर आहे आणि सर्वात लांबीचा पूल आहे शरावती नदीवरती आहे होनावरजवळ कर्नाटक राज्यामध्ये 2.065 किलोमीटर. हे इम्पॉर्टन्स आहे. हे पॉईंट्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ओके. त्यानंतर क्वेश्चन 19वा आहे. खालीपैकी कोणता पर्याय विसंगत आहे? चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये लोहमार्गाचे प्रकार, त्यामधील अंतर आणि हे लोहमार्ग कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात असा क्वेश्चन आहे. त्यापैकी आपल्याला रॉंग पर्याय ओळखायचा आहे. सो अ दिलेला आहे रुंदमापी, ब मीटरमापी आणि 3 आहे अरुंदमापी. सो मी या प्रश्नाचं उत्तर सांगतो. अरुंदमापी जो पट्टा आढळतो रेल्वेचा जो की डोंगराळ भागामध्ये आढळतो. बाकी सर्व विधान बरोबर आहेत. बाकी सर्व पर्याय बरोबर आहेत. रुंदमापी यामधील अंतर आहे ते 1.676 मीटर आहे. जो की रुंदमापी मैदानी प्रदेशामध्ये जास्त करून अशा प्रकारचे लोहमार्ग दिसून येतात. मीटरमापी पठारी प्रदेशामध्ये 1 मीटर आणि अरुंदमापी आहे ती डोंगरी भागामध्ये 0.765 मीटर. ओके. अजून एक हा प्रकार आहे लोहमार्गाचा प्रकाराचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे लाईट गेज त्याचं अंतर असतं 0.610 मीटर. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर क्वेश्चन 20वा आहे. भारतातील पहिली मेट्रो ट्रेन केव्हा सुरू झाली? अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अ 1993, ब 1999, क 1984 आणि ड 2004. या प्रश्नाचं उत्तर आहे 1984 मध्ये भारतातील पहिली मेट्रो ट्रेन सुरू झाली जी की कोलकाता मेट्रो ट्रेन आहे. 24 ऑक्टोबर 1984ला सुरू झाली. ओके. महत्त्वपूर्ण आहे. आणि जगामध्ये पहिली मेट्रो ट्रेनची सुरुवात लंडन येथे झाली 1963 मध्ये. मेट्रो ट्रेन सुरू झाली ती दमदम ते टॉलीगंज या रेल्वे स्थानकादरम्यान सुरू झाली. एकूण अंतर होतं 16.45 किलोमीटर. त्यानंतर क्वेश्चन 21वा आहे. भारतातील पहिली मोनो रेल्वे केव्हा सुरू झाली? व 8 जून 2008, ब 13 एप्रिल 2012, क 8 जून 2014, ड 1 फेब्रुवारी 2014. तो या प्रश्नाचं उत्तर आहे 1 फेब्रुवारी 2014ला पहिली मोनो रेल्वे भारतामध्ये सुरू झाली जी की महाराष्ट्रामध्ये वडाळा ते चेंबूर दरम्यान मुंबईमध्ये सुरू होणारी ही पहिली मोनो रेल्वे आहे. जिचं अंतर आहे 19.54 किलोमीटर. टप्पा 1 आणि टप्पा 2चं हे अंतर आहे. हा टप्पा 1 आहे वडाळा ते चेंबूर. ओके. सो पहिली मोनो रेल्वे सुरू केव्हा झाली? 1 फेब्रुवारी 2014ला. आणि जगामध्ये पहिली मोनो रेल्वे सुरू झाली ती रशिया या देशामध्ये सुरू झाली. त्यानंतर क्वेश्चन 22वा आहे. भारताचा रेल्वे जाळ्यामध्ये जगात व आशिया खंडात अनुक्रमे कितवा क्रमांक आहे? अ दुसरा व पहिला, ब तिसरा व दुसरा, क पाचवा व तिसरा आणि ड चौथा व दुसरा. सो या प्रश्नाचं उत्तर आहे जगामध्ये भारताचा रेल्वे जाळेमध्ये चौथा क्रमांक आणि आशिया खंडामध्ये दुसरा क्रमांक. पहिला क्रमांक अमेरिका, दुसरा क्रमांक रशिया, तिसरा चीन आणि चौथा भारत. ओके. क्वेश्चन 23. खालीपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? अ दिलेला आहे पर्याय चित्तरंजन रेल्वे डब्बा कारखाना, ब पेरांबूर रेल्वे इंजिन कारखाना, क बंगलोर रेल्वे चाक कारखाना, ड कपूरथला रेल्वे इंजिन कारखाना. यापैकी बरोबर आहे बंगलोर येथे रेल्वे चाक बनवण्याचा कारखाना आहे. चित्तरंजन पश्चिम बंगालमधील हे प्लेस आहे. चित्तरंजन या ठिकाणी इंजिन बनवली जातात रेल्वेची. पेरांबूर या ठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी आहे आणि कपूरथला या ठिकाणी सुद्धा रेल्वे कोच फॅक्टरी आहे. महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. क्वेश्चन 24 आहे. जगातील सर्वात लांबीचा लोहमार्ग कोणत्या देशात स्थित आहे? अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पर्याय अ रशिया, पर्याय ब अमेरिका, पर्याय क कॅनडा आणि पर्याय ड भारत. तो सर्वात लांबीचा लोहमार्ग आहे तो रशिया या देशामध्ये आहे जो की ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग म्हणून ओळखला जातो. सेंट पीटर्सबर्ग लेनिनग्राम येथून सुरू होणारा हा लोहमार्ग आहे ते व्हॅलिडी व्होस्टॉक इथपर्यंत हा विस्तारलेला
सर्वात लांबीचा लोहमार्ग आहे जगातला. ओके, त्याचं अंतर आहे 9,332 किलोमीटर. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन 25 आहे, भारताचा मेट्रोमॅन म्हणून कोणास ओळखले जाते? महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. अ. ई श्रीधरन, ब. अब्दुल रंजक, के. करियप्पा आणि ड. मधु दंडवते. या प्रश्नाचं उत्तर आहे ई श्रीधरन यांना भारताचा मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाते. अनेक प्रोजेक्ट, मेट्रो रेल्वे असेल, कोकण रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचा हातभार होता. त्यामुळे त्यांना भारताचा मेट्रोमॅन म्हणून ओळखलं जातं. ई श्रीधरन, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 26 आहे, भारतातील पहिली रोरो सेवा कोणत्या लोहमार्गावर सुरू झाली? जी रोरो सेवा आहे, ट्रक वाहतूक केली जाते रेल्वेमार्फत, ती कोणत्या लोहमार्गावर सुरू झाली? अ. उत्तर रेल्वे, ब. पूर्व रेल्वे, क. मध्य रेल्वे, ड. कोकण रेल्वे. या प्रश्नाचं उत्तर आहे कोकण रेल्वेवर ती सुरू होणारी ही पहिली रोरो सेवा आहे, जी की कोलाड ते सुरत कतला दरम्यान 2 टप्प्यामध्ये धावते. कोलाड ते वेर्णा 417 किलोमीटर, कोलाड ते सुरत कला 721 किलोमीटर. 26 जानेवारी 1999 ला सुरू होणारी ही रोरो सेवा कोकण रेल्वे महामार्गावर सुरू झाली आणि लॉंग फॉर्म आहे रोरोचा, रोल ऑन रोल ऑफ. ओके, ट्रक वाहतूक केली जाते या रेल्वेमधून. ओके, लक्षात असू द्या. ओके, महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे आपण 26 क्वेश्चन या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. महत्त्वपूर्ण यापैकी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो इम्पॉर्टन्स आहे. जर तुम्हाला ही लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा. पुढील लेक्चरमध्ये आपण ज्या अन्य वाहतूक प्रकार आहेत, जलवाहतूक, हवाई वाहतूक, त्याचप्रमाणे आपले पोर्ट आहेत, या संदर्भात महत्त्वपूर्ण आपण प्रश्नोत्तरे पाहणार आहोत परीक्षाभिमुख. कारण हाच पाठ आपल्याला इकॉनॉमिक्स या विषयाला सुद्धा कनेक्ट आहे. या विषयामध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफीच्या दृष्टीने आपण हे क्वेश्चन बनवलेले आहेत. सो जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील येणाऱ्या लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. तुर्तास थांबू इथंच, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.